डायबिटीजवर चर्चा या टॉक शो मध्ये एक विशेष सिरीज घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंट बद्दल. टाकण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रतीक्षा पाटील मॅम, मुंबईहून आहेत, डायबिटोलॉजिस्ट आहेत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आमच्या सोबत कनेक्ट होण्यासाठी. मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील, डायबिटोलॉजिस्ट, साकीनाका अंधेरी प्रथम स्पेशालिटी क्लिनिक येथे प्रॅक्टिस करते आणि L&T चॅरिटेबल ट्रस्टला पण जाते. मॅम, असं आहे की सध्या सोसायटीमध्ये एका गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे की डायबिटीज बरा होऊ शकतो, माझा डायबिटीज बरा झालाय, रिव्हर्स झालेला आहे. सो डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो का? नाही, आता आपण ह्याला पहिल्या वर्ड पासूनच सुरू करूया, रिव्हर्सल आणि रेमिशन. तर मी रिव्हर्सल कधीच म्हणणार. रिव्हर्सल म्हणजे काय, पूर्णतः तुमचा आजार बरा झालाय. ते काय ताप खोकला नाही आहे की अँटीबायोटिक्स घेतले 5 दिवसाचे आणि बरा झाला. इट्स अ क्रॉनिक डिसीज जो तुमच्या शरीरात राहणारच आहे पूर्ण आयुष्यभर. जसं आपलं ब्लड प्रेशर असतं, कोलेस्ट्रॉलचा इश्यू असतो. पण रेमिशन होऊ शकतो. रेमिशन म्हणजे काय, सुप्त अवस्थेत जाऊ शकतो डायबिटीज, जर तुम्ही योग्य ते ट्रीटमेंट म्हणजे योग्य ते डाएट चेंज केला, योग्य त्या अशा भरपूर चालू झाल्या लंडन पासून स्टडीज, त्याच्यानंतर मग बाकीच्या देशांनी केल्या, इंडिया भारतातही झाल्या. तर ते मेनली काय केलं त्यांनी, एस्पेशली ज्यांना ओबिसिटी लठ्ठपणा होता, त्यांनी 10 ते 15 किलोचा वेट लॉस करून दाखवला. आयदर विथ लो कॅलरी डाएट, व्हेरी लो कॅलरी डाएट म्हणजे फक्त सूप किंवा 800 कॅलरीज पर डे जेवण खाऊन. आणि अशा पेशंटचं मग शुगर आपोआप, त्यांचं वजन कमी झालं, शुगर, बीपी, ब्लड प्रेशर सगळं कमी झालं. आणि पण हा कालावधी, हा रेमिशन मध्ये जाणं किती दिवस राहील, किती काळासाठी राहील, हे प्रत्येक पेशंटच्या भरपूर गोष्टींवर डिपेंड राहतं. तर रेमिशन मी म्हणेन थोडक्यात की हो, पॉसिबल आहे जर तुम्ही व्यवस्थित. पहिलं तर सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन, कारण की डायबिटीजचा कालावधी कमीचा आहे की नाही, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट तुमचं HbA1c, जर HbA1c खूप जास्त नसेल, कंट्रोलमध्ये असेल डायबिटीज, तर तिसरी गोष्ट तुम्हाला तो आहार फॉलो करणं खूप अत्यंत गरज. आणि महत्वाची गोष्ट, तुमचा डायबिटीज कुठल्या टाईपचा आहे. रेमिशन आपल्याला टाईप 2 डायबिटीज मध्ये मिळवणं, ते पण कमी 6 वर्षाच्या आतल्या डायबिटीज मध्ये जर असेल तर जास्त सोपं असतं. टाईप 1 डायबेटिक पेशंट्सनी शक्यतो रेमिशन म्हणजे नाहीच होते, कारण की त्यांचा जो पॅथोफिजिओलॉजी आहे टाईप 1चा डायबिटीज, तर त्यांनी हा विचार टाळावा असं. म्हणून येस, रेमिशन इज पॉसिबल, पण विथ लॉट ऑफ मोटिवेशन. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.